हॅलो, गुड मॉर्निंग. मी नयन. तर दिवसाची सुरुवात खूप छान झाली होती. मी माझ्यासाठी एक कप चहा बनवून घेतला, थोड्या वेळ TV बघितली आणि आरव बाहेर अंगणामध्ये खेळत होता. तर त्याला पण मला घरात घेऊन यायचं होतं अंघोळ घालण्यासाठी. तर मी पटकन माझा चहा पिला, TV बंद केले आणि बाहेर गेले. तर आरव अंगणामध्ये मस्त खेळत होता. आज ऊन पण पडलं होतं, पाऊस नव्हतं. आणि थांबा, तुम्हाला मी आमचा टायसन दाखवते. हा बघा, हा आहे आमचा डॉग. हा खूप लहान असल्यापासून आम्ही आणला होता आणि आता हा खूप मोठा झाला आहे. हा आत्ता 3 वर्षाचा असेल. लहान असताना मी ह्याला 2-3 गोष्टी शिकवल्या होत्या, पण आता टायसनकडे मी जास्त वेळ जात नाही. आणि ही बघा, आमच्या झाडाला खूप छान गुलाबाची फुलं आलेली आहेत. खूप कळ्या आल्या होत्या छोट्या. आता थोडा 2-3 दिवसात ह्या मोठ्या होतील. आणि उद्या दसरा आहे, तर आम्ही हीच फुलं वापरणार देवाला. आणि बाहेर पण खूप छान ऊन पडलं होतं. मी पण अंगणात बघितली कोणती कोणती झाडं आहेत. तर हा ऊस आलेला आहे आमच्याकडे. आणि आरवला पण टायसनसोबत खेळायचं होतं, मग आम्ही घरात आलो. आमच्याकडे आरती करायला पुजारी आले होते, तर देवाची आरती करून घेतली. आणि आमचा घट यावर्षी खूप छान आलेला आहे. दरवर्षी असाच येतो सेम. हे बघा, आणि त्याच्यानंतर घरातील वातावरण खूप प्रसन्न होतं. आणि मला नाश्ता पण बनवायचा होता. उशीर होत होता मला, म्हणून मी पटकन असं नॉर्मल उपीटच बनवायला घेतलं, कारण की ह्यांना पण बाहेर जायचं होतं. आणि मग असं लवकर जायचं असेल तर मग मी उपीट किंवा पोहे असंच काहीतरी नॉर्मल बनवून देते. आणि उपीटमध्ये मी कमी हळद टाकली होती. आणि हे बघा, होत आलेलं आहे माझं उपीट पण. पटकन त्यांना नाश्ता देते, म्हणजे ते लवकर आवरून बाहेर जातील. आणि मला आरवसाठी पण नाश्ता काहीतरी बनवायचं होतं, पण मग मी काय बनवू मला तेच कळत नव्हतं. तर मी त्याला फक्त एक ॲपल कट करून दिलं आणि त्यांना नाश्ता दिला उपीट लगेच, आणि चहा पण केला. आरव तोपर्यंत मोबाईल बघत होता. मग मी घर पण क्लीन करून घेतलं. आणि उद्या दसरा होता, त्याच्यामुळे सगळं मला छान क्लीन करून घ्यायचं होतं. मी सगळं किचन, हॉल, देवघर, बेडरूम सगळं आवरून घेतलं. आणि ह्यांचा नाश्ता मग मी चहा दिला. गुड मॉर्निंग, मी नयन. तर आज दसरा आहे, तर दसऱ्यासाठी मी बघा अशी काहीतरी रेडी झाली होते. कशी दिसते मला तुम्ही कमेंट करून सांगा. आणि बाकीचे जे काय दिवसभरात जे काय होईल तर मी आली होते बाहेर देवघरात. तर मी लगेच आमटी बनवायला घेतली होती. गॅसवरती कढई ठेवली आणि त्याच्यामध्ये भाजलेलं खोबरं आणि भाजलेला कांदा पण मी त्याच्यात ॲड करणार होते. आणि ते 2 मिनटं तेलामध्ये परतून घेणार होते. तर त्याच्यामध्ये मी खोबरं, कढीपत्ता, मिरची, टमॅटो आणि थोडासा खडा मसाला जो असतो तो त्याच्यामध्ये मी ॲड करून घेतला. आणि असं भाजून घेतलं होतं सगळं, तरी पण मी तेलामध्ये परतून घेतलं. तर आज होता दसरा. तर दसऱ्याला आम्ही पुरणपोळीच बनवतो. तर दसऱ्याला आपण सगळ्या गाड्यांची पूजा वगैरे करून घेतो. तर त्याच्यासाठी लागणारे हार आम्ही आधीच बनवून घेतले होते. आणि हे माझा भात आणि डाळ पण शिजून झाली होती, तर मी लगेच वाटण करून घेतलं. आणि डाळ पण पुरण पण व्हायला ठेवलं होतं. आणि जे डाळीचं पाणी असतं आपण त्याचीच आमटी बनवतो. पीठ पण मळून घेतलं. आणि दसऱ्याला काय काय ठिकाणी विजयादशमीसुद्धा म्हणतात, पण आमच्याकडे दसराच म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात ते तुम्ही मला कमेंट करून सांगा. आणि दसरा हा सण म्हणजे नवीन नाते जोडण्याचा सण आहे आणि सोन्यासारख्या माणसांना जपण्याचा सण आहे. तर माझं बाकी इकडं सगळं बनवून झालं होतं. भजी, कुरडया ते सगळं मी तळून घेतलं होतं. आणि मेथीची भाजी पण निवडून घेतली होती. तर जे काय मी वाटण केलं होतं ते मी आमटीसाठी त्याच्यात ॲड केलं. घरचा मसाला पण मी ॲड केला. आणि माझी आमटी बनायला मी ठेवली होती लगेच, कारण की मला पण नंतर परत खूप कामं होतं, आवरायचं होतं, बाकीचं आरवचं पण आवरायचं होतं. तर मी पटपट जेवण बनवायला पुरण ते होईपर्यंत मी बाकीचं जे काय काम होतं ते करून घेतलं. ही बघा माझी आमटी कशी झाली आहे. मस्त झाली होती आमटी. तुम्ही मला कमेंट करून सांगा कशी झाली आहे आमटी. आणि त्याच्यानंतर बाकीचं जे जे काय काय लागतं तर ते मी बनवायला सुरुवात केली. मेथीची भाजी निवडून घेतली, मेथीची भाजी पण बनवली. आणि भजीचं पीठ पण बनवून घेतलं होतं. तर भजी बनवून घेतले. आणि हे भजी आपण नॉर्मलच बनवतो, कारण की ह्याच्यामध्ये काहीच मिरची, कांदा आपण टाकत नाही. हे नैवेद्यासाठी भजी असतात. तर मी ते पटकन बनवून घेतले. आणि त्याच्यानंतर देवघरामध्ये गेले. तर देवघरामध्ये सुद्धा जे काही शस्त्र होती ती सगळी
पूजून ठेवली होती, देवाची पण पूजा झाली होती, आम्ही घट पण हलवला होता आणि माझे बुक्स जे होते ते पण मला पूजा करायची होती त्यांची. तर मग मी परत गेले रूममध्ये आणि मग मी त्यांची नंतर परत पूजा केली आणि इथं आणून ठेवले. मग त्याच्यानंतर संध्याकाळ झाली, तर संध्याकाळी हे बोलले की आपण बाहेर जाऊ. तर आम्ही बाहेर गेलो होतो असंच मंदिरात आणि दर्शन घेण्यासाठी गणपती बाप्पाचं. तर आरव बघा तुम्हाला कसं बाय करतोय. आरव खूप क्यूट आहे आणि आरव आता 18 मंथ्सचा आहे आणि मी मध्येच माझा व्हिडिओ काढत होते. बाहेर पण खूप छान म्हणजे नाही का दसऱ्याची तयारी होती, सगळं सजवलं होतं दुकानांमध्ये, खूप सजलं होते दुकानं. तर आम्ही परत खूप छान वाटत होतं बाहेर पण. आणि हा बघा मी आरव माझा मध्येच व्हिडिओ घेत होतो. तर आम्ही आलो मंदिरात आणि गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. तर आरवला आतमध्ये जायचं होतं पण मग मी त्याला आतमध्ये काही सोडलं नाही, त्याला तिथूनच दर्शन घ्यायला सांगितलं. आणि आरवला आतमध्येच जाण्याची तो मला हट्ट करत होता. मग त्याच्यानंतर आम्ही थोडंसं पाणीपुरी खाल्ली आणि थोडा नाश्ता केला आणि आलो मग घरी. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर सबस्क्राईब करा.